तर मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे फ्रायडेला आम्ही पुण्याला गेलो होतो. सॅटर्डेला संध्याकाळी पुण्यावरून रिटर्न आलो. जवळपास 7 वाजता आम्ही घरी पोचलो. मग अचानक परत माझं एका महत्त्वाच्या कामासाठी गावी जायचं ठरलं. तर रविवारी संध्याकाळी मग मी गावी जाण्यासाठी निघाले होते. एक महत्त्वाचं डॉक्युमेंट काढायचं होतं. त्याच्यासाठी मी आणि संक्षा आम्ही दोघीच निघालो होतो. मग संध्याकाळी आमची 9 वाजता ट्रॅव्हल्स येणार होती. त्याच्यानुसार आम्ही आमचं जेवण वगैरे आवरलं आणि त्या टायमाला ट्रॅव्हल्समध्ये स्लीपरच बुक केली होती, जेणेकरून मलाही त्रास होत नाही आणि तिलाही त्रास होत नाही. रात्रभर निवांत झोपून जाता येतं. तर ही अशी काही ट्रॅव्हल्स होती, AC ट्रॅव्हल्स होती. त्यामुळे गरम होण्याचा काही प्रश्नच नव्हता. आणि आम्ही दरवेळी बुक करतो त्याच्यापेक्षा ही वेगळी होती, कारण सगळं व्यवस्थित आणि नीट दिसत होतं. साईडला हा फ्लॅप दिला होता, त्याच्यामुळे पडायची पण भीती वाटत नव्हती, कारण माझी सीट अप्पर होती. साईडला दिलेल्या फ्लॅपमुळे पडायची भीती वाटत नव्हती. मग हे आमच्या मॅडम घरामध्ये नीट जेवण केलंच नव्हतं, तर तिथं गेल्यानंतर तिचं जेवण चालू होतं. त्याच्यामध्येच परत बॉटलसोबत काहीतरी मस्ती चालू होती तिची. मी जसं शूट करते, जसं बोलते, व्लॉगिंग करते ना, तर ती पण स्वतः बघत असते. तर ते बॉटल लहान मुलं किती अनुकरण करतात ना. आता ती बॉटलला घेऊनच तिचं व्लॉगिंग चालू होतं. बॉटलबद्दलच काहीतरी सांगत होती आणि असे नखरे करत होती. असंच थोडासा तिच्यासोबत टाईमपास केला. त्याच्यानंतर जेवायला थोडीशी गाडी थांबली. जेवण झाल्यानंतर गाडी बिना थांबता रस्त्याला लागली. सुरुवातीला गाडी फार कुठे कुठे थांबत जाते ना, त्यामुळे फार बोरिंग वाटतं. पण बिना थांबता जर कंटिन्यू चालत राहिली ना किंवा काही वाटत नाही. मग त्याच्यानंतर आम्ही दोघीही झोपून गेलो. गाडी बराच फास्ट गेली की काय माहीत नाही, पण दरवेळेस आम्ही जेवढ्या वेळेला पोचतो ना त्याच्या आधीच पोचलो. जवळपास 5 वाजताच मी गावी पोचली होती. एवढ्या सकाळी तर मी कधीच पोचली नाही. इवन मी माझ्या भावाला पण बोलवलं होतं न्यायला ये म्हणून. तो पण कन्फ्यूज झाला की एवढ्या लवकर तू खरीच आली आहेस का म्हणून. आणि घरी गेल्यानंतर बघा, हा आमचा कुत्रा गेल्यानंतर इतका लाडात येतो ना, नुसता अंगावर झेपा टाकत असतो. तर ना भीती पण वाटते तेवढीच मला. पण एवढ्या दिवसानंतर जाऊन पण तो काही आम्हाला विसरत नाही. गावचं वातावरण खरंच काहीसं वेगळंच वाटतं. तिथं गेल्यानंतर ना एक सुकूनच भेटतो. आता तसा उन्हाळा चालू झाला आहे, ऊन भरपूर दिसतंय, पण एक समाधान असतं ना, ते तिथंच भेटतं. असो, मग सगळं अंघोळ वगैरे आवरून ज्या कामासाठी आलो होतो तिथे महत्त्वाचं काम म्हणजे माझ्या मुलीचं QR कोड असलेलं बर्थ सर्टिफिकेट काढायचं होतं. माझ्याकडे जे होतं त्याच्यावरती QR कोड नव्हता, त्याच्यामुळं मला ते चेंज करून घ्यायचं होतं. ते पटकन चेंज करून घेतलं. थोडीशी भूक लागली होती म्हणून इथं खाऊन घेतलं आणि अशा प्रकारे परत मी घरी आले. गेल्यासारखी पटापट कामं झाली ना की खूप बरं वाटतं. एकतर मला सुट्टी भेटत नाही आणि असं कामं करायचे असतात ते वर्किंग डेजमध्येच करायचे असतात. त्यामुळं गावी आल्याचं चीज झालं असं वाटायला लागलं. असो, तर असा होता माझा गावचा पहिला दिवस. भेटू पुन्हा परत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत